तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका तरुणाकडे पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. जस्ट रेडी झालो आहे, चाललो आहे. सोहळा आहे, आनंदाचा सोहळा आहे, पालखीचा. एकविराईच्या दर्शनाला चाललो आहे पालखीला. तर माझ्यासोबत तुम्ही या क्षणाचा सारथी व्हा. आणि चला, जस्ट पोरं येतात, हल्लो खाली बघा तुम्ही. आपोआप रेडी झाले, बॅकपॅक झाले, निघायचं. 4 दिवस सोहळा, खूप आनंदाचा सोहळा. मी एन्जॉय करेन, तुम्ही एन्जॉय करा. तर चलो यो बघ. तर जसं आता पोरं येते आणि मग निघू आपण तिसगावला. तिसाईच्या दरीमध्ये यायच्या मंदिरावर तो चालू ना पालखी. तर चलो. आई बघायला खाली ना सगळी बारकी बारकी पोरं जमल्या. मी बघ, यो बघ, यो आमचा मेन सपोर्ट सिस्टम ना. यो बघ कसा, याला लय आदत वाटते या सोहळ्याची. अरे भाई फुल मजनू बघ. जमीरुलचा आशीर्वाद भाई. तू खोल. तुला मी काही बोलणार आहे, तू खोल. जशात आपण मंदिरामध्ये आपण आलो तिसगावला. समोर पालखी लागली, मागे होतं मंदिर तुम्ही, आणि सोबत आपला मामा आणि समोर होतं तुम्ही पालखी. तुम्हाला दाखवलं पालखी.
माऊली घोडा आणि माऊली घोड्याचे मालिक आपले प्रशांत दादा यांचा सुद्धा हे तुझा माऊली घोडा आला गो तुझा माऊली घोडा
तर मित्रांनो जस्ट पालखी निघले मागे बसून पालखी गावाच्या भोवती फिरते जस्ट पालखी आता गावात फिरेल त्यानंतर मग पुढची वाटचाल राहील. आम्ही चाललोय पुन्हा एकदा मंदिरावरती सही यायच्या काही आपली पोरं तिथे राहिलेत त्यांना बघून येतो आणि परत पालखीला जॉईन करतो. कसा वाटला माऊली घोड्याचा डान्स आई माऊलीची पालखी. असेच आपण कनेक्ट राहू पुढचे 4 ते 5 दिवस कनेक्ट राहू. तुम्ही नक्कीच ब्लॉग बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब विसरू नका. आपल्या पण दिसेलच मामा द बॉय ना अजून पोरं आहेत. जाम मजा करू जाम मस्ती करू फुल एन्जॉय करू. तुम्ही पण एन्जॉय करा आणि साथ द्या आपली पण. मला ऐकूला माती की जय जरी मरा यायचा म्हणजे असं. तर पुन्हा एकदा आपण आलो मंदिरावर. सामने चालू आहे एक गाण्याची शूटिंग. समोर आपले काका श्याम पाटील सागाव आणि इथे आईचं मंदिर जे चालू आहे ते फोटोशूट पोरांचं. अर्धी पोरं गेलेत पालखीच्या बरोबर. आपण इथे आलो आहे जस्ट पालखी फिरून येईल. आपण परत पालखीला जॉईन करू. स्टे कनेक्टेड स्टे ट्यून. तर मित्रांनो समोर चालू आहे का सॉंगचं शूट. थोड्याच वेळात आता पालखी पण येईल. समोर पालखी दिसेल मला. माऊली घोडा आणि घोड्याच्या मागे आई माऊलीची पालखी. समोर बघू शकतो मी प्राड ऑफ चिचपाडा श्रावण मामा. तर मित्रांनो आता आपण परत जॉईन झालो आहे पालखीला. समोर होता पालखीला प्रतिमेचे लेख वधू विश्वविष्णू शाह शिवसैन्या मुद्रा बदलाय राजते महाराजांची राजमुद्रा राजमुद्रा खाली पालखी आईचा आशीर्वाद महाराजांच्या मागे इथे जास्त बघू शकता. आणि बघा
समोर खूप पालखी होईल फुल बेड आणि गाण्याच्या आवाजामुळे आवाज प्रॉपर येत नसेल ॲडजस्ट करून घ्या. तर पालखी माऊलीची आणि समोर मनोजदा आपले पालखीचे अध्यक्ष मनोजदा गायकवाड आणि समोर आपली पालखी पूर्ण गावकरी पालखीला आहेत. असाच जल्लोष असतो पालखीला दरवर्षी. आपला हा पहिला वर्ष पालखीला पण सुरुवातच खूप जल्लोषात झाली आहे. समोर फुल नाचत आहेत पोरं बघा तुम्हाला दाखवतो तिकडे. आणि आपण आता पालखी चालू आहे आपण त्याच्यावर जल्लोष त्यांच्यामध्ये सहभागी होऊ आणि फुल माई पटवून टाकू आहे का. मित्रांनो आता आलेलो पुन्हा एकदा आपण मंदिरावर. समोर आता रांगोळी काढायचं काम चालू आहे. जस्ट बाई पब्लिक आले मंदिरावर जस्ट. आता थोड्याच वेळात आता पालखी पण येईल. समोर पालखी दिसतो तुम्हाला माऊली घोडा आणि घोड्याच्या मागे आई माऊलीची पालखी. आईची पालखी आणि समोर अखंड महाराजांचे कुलदैवत भारताचे दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि आई माझी पालखी जस्ट. पूरा करा कुठे जीवन
मी बोलावले आभारी आहे. काय समाजकार्यासाठी मी माऊली घोडा घेऊन येते आणि परवा दादाने एक फोन केला मी त्याच्यासाठी आलो. दादा तुम्ही 2 शब्द बोलावा आणि अध्यक्ष आपल्या घरी प्रत्येकाने बोलायला बघू शकता. दादा पण आलते. माझ्या भावाला एक फक्त फोन केला की तुला पालखीला यायचं तिसगावच्या पहिल्या मानाच्या पालखीला. दादानी एकही क्षणाचा विचार न करता लगेच दादा बोला की मी येतो. आणि आज येऊन या पालखीची एवढी शोभा वाढवली की सर्व पब्लिकला खुश करून टाकला माऊलीने. आणि दादाचाही प्रभाव तसाच आहे. आणि दादा तुला खरंच खूप ॲक्टिव्ह पण बोलतो, धन्यवाद बोलतो की पालखीला येऊन आमच्या पालखीची शोभा वाढवली. पहिली गोष्ट म्हणजे मला जो आलू मी जो माहोल दिला म्हणा म्हणजे जळत आहे म्हणजे कसा घोडा नाचवला आता काय बोलता म्हणजे आपण दुसरं घोडावांचं सरकार आहे जो आपल्याला सेलिब्रिटी बोलवला म्हणतो आपण सेलिब्रिटी सरकार होतं नाही. ती माऊलीची कला आहे ती तुम्हाला सगळ्यांना तिसगावकरांना दिसली पाहिजे, कल्याणकरांना दिसली पाहिजे. आणि आलू मी पहिली गोष्ट अध्यक्षाचा आभारी आहे का ते स्वतः पत्रिका घेऊन होतो. दादा केलं होतं दादा दादाला यावायला नाही आपण दादाने व्हिडिओ कॉल केला असाच हे पण दादा आलते असाच तुमचा युट्यूबला प्रेम राहते. भाई निघल्या पालखी निघाली पालखी आता तिसगावातला निघलं आमच्या वाटेवरी ये ना भाऊ आपली पोरच कुठं मग पाठी आपला पोरे तर भाई आता निघाली पालखी श्रावण मामा निघायचं असं बघा मित्रांनो आता निघलो आम्ही पालखी पोरं
आरती पोरं गेलं पुढं ना. आता आम्ही थांबल्या मागं टाटा ट्रान्सफर चालू आहे कोपरोमध्ये. फुल हे बघा फुल पालखीत चालले पुढं. मिक्स असते क्वालिटीमध्ये मिक्स होणार आहे. अँड्रॉइड आणि आयफोन आणि गोप्रो 3 क्वालिटी वापरणार आहे बाई. आलो आहे सगळी पोरं मागे आपण पुढं तिरुळा. हे बघ तर मित्रांनो आता निघले पालखी पोर झाल्यात. यो मी तुमचा चौथा ब्लॉगरचा बॉय. यो बघ तुझं नाव काय रे? यो ईशान. याचं नाव आहे याचं हे रे. मागे ये पोरा जस्ट चालतं ना आलो जेवढे स्पीडला चाललंय ना पोराला अजून खूप कमी बोलते. शिपाई द बॉय. अरे आली पॉबतला भरले. ए म्हणजे क्रिस काय सुने का हे बघ ना मेन ख्रिस्तान अध्यक्ष आदेश दादा काय तुम्ही काय 2 शब्द बोलला पालखी साहेब? आपली पुढे ऑडी आहे त्या ऑडीत बसू आपण. कुठली ऑडी आहे? Q3 नाही सोल्ल्यावर काय करणार? सोल्ल्यावर काय करणार? आहे आपल्याकडे ऑप्शन. झेंडू भाऊ याचा काय बोलतोय याचा बाबा तर मित्रांनो जस्ट पालखीला थांबले नाश्ता करायला. साकेत वन नाश्त्याची सोय झालेली आहे. हे बघ मामा आणि सगळ्यांना पहिला या सगळ्या पहिला मामा ज्या 80 2 आण समोर बघ. ज्या 80 2 आण ना पाटले 2 आण जा काय फुल. यो बघ तुझं यो खाऊन बघ मला हे हातात लगो हे बाजू हातात लगो समज आहे बघ. शोधायला लागेल की कुठे गेले. सगळे सेवच दिसतात नाही बाबा. याच्यापेक्षा मोठं या नाही बघ मामा हा समज कपला बाईक घेम जरा समोसा कपला नाही निघले जिल्हा यो पुरा पण परत तर भाई आता आपण नांदिवली गावात अर्धी पोरं मागं अर्धी पोरं पुरं आम्ही दोघं आमच्या मागे मामा ना आमचा टांगा तुम्ही दाखवता. टांगा कुठे आला? टांगा ज्याला पुरं धावत धावत बघा फुल बॉटल बिकल लावून मस्त रेडी असतो. तर मग काला मी हाऊस बोलणार गे त्या पोरा मागच्या येतं आलो आलो आज आलोय पालखी आले सर ना. आता पालखेडे नांदिवली गावात आमच्या मोठे पालखीच्या मागं मागं नांदिवली एरिया ही नांदिवली ते नेवाळी तिकडं तुम्हाला कुठे भेटणार आहे मी. जस्ट पालखी चालले पालखीच्या मागं मागं आम्ही चालले पोराच्या पुरं ना आम्ही चालले हल्लो आलो चालेल पोरांना शोधित आधी सांगता एकत्र नंतर सांगतो गायब होता ते बघ. चला कपडे पण घ्यायचे का या बाई. हॅलो बोला एक विरा माता की जय आई माऊलीचा उदो उदो. पालखीच्या बघा पालखी झाले सुसाट आम्ही झाले सुसाट काय. चला बघा आता इथं आपण थांबलोय जस्ट कसं समोसा खायला. पकड हँडल. तर पोरावना बालाव बसतात अक्षिन पोरावना बालाव भेटला तर समोसा ते बघ तर दणकाने नाही केला दिले तो आपला याने बघ 2-2 प्लेट टचकोल्या यो वाटा जेवण इथंच करणार. बाहेर खाव ना आलो चालू याच्या चपला घेतल्या घाला सोड चालू बाई समज येत ना आता जिथे बाटली यो बा आवडी बाटली तुझ्या बाटल्यावर हाईट रे तुझी ना निघलो आलो आलो बाईक चालू थार बा याला भेटले केस कुठली पोट पटवली बाई असं प्लॅन बनवतात ना बाई. एकच राहायचा हाला जरा डुला जाणार सगळी काय दिले तिघच वेळेला होता. आता काय करणार शिव बी नाही देऊ शकत ना. म्हणजे याला समोसा केस भेटतात तुझं नशीब नाही समोसाचा.
बस समोसा फेकते यार की आहे का दाम नाही काय लगे भाई समोर दिसतं पालखीला बाई गेले चालले आलो पहिले की मागं आम्ही शर्टना जाऊ एकदम तर पोरावनं बाला बघा आमचं पॅन्टची पॅन्ट बघा तर पोरावर जेलेन पालखी पुरं आमच्या मागवून हे बघा योग्य आमचा झाले पुरं एक त्याच्या पूर्व एक जेले पालखी पुरं ना आम्ही चालले आणि पांग्या आमच्या पांग्या जाणार आपण त्या नितेश शेठ रवी शेठ गायकर थोडी गोष्ट खरी गोष्ट बाई नाव का बाई बैलवाला हॅलो पोचू होतं काय करणार यांच्या नशिबात मला भेटली काय करणार तर पोराव आता 9-10 किलोमीटर चालल्यानंतर आपण लोकेशनवर चालू आहे तिथे माऊलीची आरती आणि पहिला स्टॉप आहे आजचा जेवणाचा आरतीला जाऊ जेवू आणि त्यानंतर मग परत निघू चालत जशी आरती चालू आहे बघा तर भैया आता जेवण आमचं पांगा शेड बघ त्याला अँडुबा बघ लागतं दुबा ते शोधतो पोरा नाही बघ पोरा जेवण निघलाय भाई अरे जेवायला बसतोय बघ इथं फुल शुभम दादा आता भाई टाईट जेवतोय बघ पोरा बसल्या खुशीन जेवतील आवरा चालून आल्या बोल सोय बाकी यो बघ तुषार भाई चांगला आमच्याबरोबर चल तर नाही गेला आता लाईन भाई तर जेवणाला बसण्यासाठी बघा 3 वेळा चेंज केले पाहिजे ना जागा तर मित्रांनो बघू शकता इथं पालखी आहे समोर आणि इथं जेवणाला राहील आहे पूर्ण समोर जेवण आणि एवढं चालून आल्यानंतर जेवणाला मजा येते ती आज अनुभवली आणि खूप चांगलं वाटलं जस्ट पालखी तिथे आणि मामाकडे फोटो वाढला ती पालखीला पोरा चालत येईल ती चालत घुसल्या बघ डीमार्टला येऊ बघ इकडे बघ शॉपिंग बघ डीमार्टची तुम्ही पालखी चालले काय डीमार्टला चाललं बाई फुल चपली शॉपिंग चालली बघ ही बघ 650 चप्पल रे यो बघ इथं भेट हा पायी यो बघ मी चौथा मला मान तर बाई आता आम्ही निघलो हे मामा कॉपीराईट येतात आता शेट जे तो चिखलोलीचे चल जे तो चिखलोलीच्या डीमार्टला आवरी पब्लिक बघून त्यांना टेन्शन आलं डायरेक्ट बाहेर काही नाही करता आम्ही डायरेक्ट बाहेर निघलो आता चाललो परत चालत हे बघ तर बसले बघ खाल्लं भाई इथं येल्या आगरी मस्तो मग आगरी मस्तो आणि पांगा ब्लॉगर ऑफ द गोरली इयर पांगा आणि बघ शिपायचा पोऱ्या शिपायचा नातू का सॉरी नातू एक कृष्ण गाणं सुनलं चालत चालले बघ कशी लाइटिंग बंद लाईट गेली MSCBची म्हणून आणि पुढे बघा एवन जोडी तुषार गायकवाड आणि शुभम गायकवाड तुषार शर्मा एवन जोडी
ए पप्पी 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 फुल फॉर्म मध्ये आता व्हिडिओ बनवायची आता काय जरा माहिती भाई चालता कसं बोलतो बघा बघ चला रे पोरांनो चला बघ बोलतो पांगे शप्प व्हायरल करत मी फोटो आता आपल्या काळूराम नानाच्या सासूरवाडीला आणि घेतले चहा. अजून पण बघा पोरा अजून पण 8 ते 10 किलोमीटरचा अजून प्रवास बाकी आजच्या स्टॉपचा. आणि आले बिस्किट नाश्ता पोरा झोड येतो चहाला आलो ना. थंडी फारच चालले थंडीचा काही नाही पण असा विषयमध्ये का तर पोरावा आता निघलो चहा पिऊन रस्त्यावर चालत चालते बघ हे बसले नाही बघ सगळ्यांनी तोंड बघलं बसले बघ बघ हे क्रिस का गाणं सुने का हाँ वाह 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 या समजा ना. तर मित्रांनो आता चालता पालखी गेली पूर्ण ना आम्ही बघ आवरी पब्लिक ही पब्लिक क्रिश का गाना सुनेगा मागराले क्रिश का गाणं सुने का क्रिश का गाणं सुनतो चाललो आम्ही ना पोचू आलो तो बघ माहित नाही दिसतंय का नाही दादा पांगा दादा चाललं आता हल्लो आलो. भाई समोर चालू झाले आता आरती आहे. भाई तिथं आता आरती संपल्यानंतर जेवण चालू झाले. हे बघ लाईनीला बघ सब इधर गोलोडी वाले आगे कैसे रहते इतना बता मेरे को कापतो पण घबरा भाई याला फुल ढली लागली ही बघ कापू तिथं आपला टँगा भाई बघ सगळीकडे गोलोडीकर पुढे दे बघ चला आता जेवून जाऊ आणि मग नंतर भेटू तुम्हाला. तर मित्रांनो जस्ट चालू आता आरती आपण पण आरतीला आलो आहे नंतर लगेच जेवू. मांड्या एकदम भरल्या टाटे बघा कशा विषय आणि आरती झाल्या लगेच जेवू. नाही डेंजर चालू राहिल्या खूप मस्ती करतात त्यामुळे आता आरतीची मजा घेऊन गेला. तर पोरावं आवरात चालून आल्यावर असं जेवायला असणार आई स्वर्ग सुख अख्खा मांडे बिंडे भरले आहेत. पण हे बघ पहिला घास म्हणजे सगळं बघ जेवता पाहिजे. आता आपण आले स्टॉपवर ना बसल्यान पोरा बघ ही अर्धी झोपल्यान जागाची दिक्कत झाली नाही बघ कसा ही बघ ही झोपल्या बघ जागा भेटे नाही अजून आरती भेटे नाही अर्ध्यावर जेवून मग जशी जागा भेटते झोपू हो बघ. तर मित्रांनो आता आम्ही जेवलो मस्त झोपायची तयारी केली आहे बघ. जेवण कसं आले
थांबतो. या ब्लॉगचा एंडच करतो. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय. गावदी माती की जय, इकडे माती की जय, गरीब राहायचा गो. चलो.